नमस्कार मित्रांनो, आत्ताच आम्ही खालापूर पास केलेला आहे आणि खंडाळ्याच्या घाटाला लागलो आहोत. खालून जो आहे तो खंडाळाचा एक्सप्रेस हायवे जातो. या गाड्या आहेत पूर्ण एक्सप्रेस हायवेहून जातात आणि थोडीशी मोकळी जागा भेटलेली आम्हाला आणि या ठिकाणी आम्ही थोडंसं थांबलो. बघू शकताय खाली खालापूर आहे, दरी वगैरे दिसते ते. हा सह्याद्रीचा पर्वत आणि मागच्या साईडने हे जे जात आहेत ते पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे. आणि थोडं समोर आल्यानंतर ह्या ब्रिजवरतीच खूप असे पर्यटक थांबले होते आणि निसर्गाचा आनंद घेत होते. पावसाळ्यामध्ये खूपच छान वाटते या ठिकाणी. खालच्या साईडला लेफ्ट साईडला जो आहे खाली एकदम ती खालापूर आहे आणि MIDC एरिया वगैरे लागतो. आणि इथं बघायसारखं भरपूर आहे. थोडा आम्हाला लेट झाल्यामुळे आम्ही काय थांबलो नाही, फास्ट निघालेलो. आणि इथं पण खूपच छान होतं बघण्यासारखं, पण काय सांगावं, वेळ नव्हता आमच्यापाशी. आता हा ब्रिज झाल्यानंतर खंडाळा लागतो आणि या ठिकाणी ऊंट पण दिसतोय, कोणीतरी आणलेला. अरे वा, फिरण्यासाठी बरंच खूप चिक्की वगैरे, लोणावळ्याची चिक्की फेमस आहे या ठिकाणी. तर हे बघा काय स्पॉट चांगले आहेत. तर थांबायची खूपच इच्छा होती, पण गाडी पार्क करण्यासाठी इथं जागाच नव्हती. काय करणार आहे, कुठे थांबणार. आणि पुढं आल्यानंतर रेस्टॉरंट वगैरे लागतात. हे इथं आपण स्टे करू शकतो नाईट वगैरे. आणि थोडंसं पुढं गेल्यानंतर खंडाळाचा जो उद्यान आहे, गार्डन, हे लागलं आम्हाला. इथं गेलो तो मागच्या वेळेस, खूप छान आहे, तलाव आहे छोटासा. इथं पण येऊ शकता खंडाळ्याला आणि एका साईडला गाडी लावून आपण फिरू शकतो. आता थोडंसं पुढं गेल्यानंतर लोणावळ्याला काय ट्रॅफिक होती म्हणतात, जाम ट्रॅफिक. 3.5 ते 4 घंटे ट्रॅफिक लागली. हे बघू शकता की पर्यटक आलेले आणि मुशी डॅमला जातात. मुख्य आकर्षण तेच आहे या ठिकाणचं. आणि एन्जॉयमेंट पावसाळ्यामध्ये, पाऊस असतो, मस्त एन्जॉय करायचा. खूप अशी लांबून लांबून लोक येतात आणि खास करून मुंबईची येतात. मुंबई पुण्याची तर असतात, मुंबईवाल्यांना खूपच भारी वाटतं वातावरण वगैरे, कारण की दमट वातावरण आहे ना मुंबईला. हे छोटे हे मोठे मोठे आपले हे रेस्टॉरंट. आणि ही गाडी खूपच स्लो चाललेली आहे. मी थोडंसं फास्ट घेतलं कारण की ट्रॅफिक जाम जी होती काय विचारू नका. हे बुशी डॅमला जाणारा रस्ता आहे. या चौकापर्यंत येण्यासाठी आम्हाला जवळपास 3-3.5 तास लागलेले. वा, काय खूपच कंटाळा आलेला गाडी चालवून, कारण की ब्रेक क्लच विचारू नका. हा एक्सप्रेस हायवेचा लोणावळ्याच्या बाहेरचा ब्रिज आणि आम्ही पडलो आहोत लोणावळ्याच्या बाहेर. पुढं आल्यानंतर टोल नाका होता आणि आम्ही शोधतोय हॉटेल. खूप भूक लागलेली. आमचा बच्चू खूपच व्याकुळ झालेला, आम्ही काही खायलाच घेतलं नव्हतं. आणि बराच वेळ झाल्यानंतर आम्हाला काही सापडायचा काही अंदाजच नव्हता. मग हळूहळू घेतो गाडी आणि काही ठिकाणी असे व्हेज नॉनव्हेज होते. तर बघतो आता चांगल्या ठिकाणी थांबू आणि तुम्हाला दाखवतो.